पूर्ण मेश्रम परिवाराने लक्ष द्यायचं आहे। सुंदर असं आदरणीय माझे गुरुवर्य मनोजराजा गोसावी यांच्या लेखणीतून कालच मी हे गाणं बाबांवर लिहून घेतलेलं आहे आणि स्पेशली फार कष्टाने त्यांनी हे गाणं लिहून दिलं। त्यामुळे पूर्ण मेश्राम परिवार कोणीही उठून जाऊ नका। स्पेशली आदरणीय आमचे रतिरम्य बाबांसाठी हे गीत आहे। ऐका पुण्य स्मरण पाचवे साध देते बाबा। पाचवी पुण्य स्मरण आहे बाबांचे। माणूस घरातून गेला म्हणून आठवणी कधी जातात, त्या काढजात असतात आणि ते सदैव भास देत असतात आपल्याला। आपण म्हणतो ना मला भास झाला, भास झाला, भास नाही तो प्रेम असते। पुण्य स्मरण पाचवे साध देते बाबा। पुण्य स्मरण पाचवे साध देते बाबा। तुमची रोज आम्हाला याद येते 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 बाबा। पुण्य स्मरण पाचवे साध देते बाबा।
झिजविली श्रमाने तू गरिबीची आग बाबा, जीवनात पाहिली तू स्वप्ने महाग बाबा. अरे निष्कलंक जीवन जगून स्वाभिमानाने उपसून अनंत कष्ट तू फुलविली इथे बाग बाबा. जीवनात हरला ना जिंदगीचा डाव तू, अनुयायी श्री भीमाचा रावांचा राव तू. स्मृतीत तुझ्या लिहितील मनोज राजा सारखे मेश्राम कुळाचे या गमवून गेला नाव तू. तुझे कष्ट सागराचे तळ झाले आपण म्हणतो ना अल्लाद, म्हणजे आपल्या दूर सारलेले. कारण दुःख आज अमूचे, दुःख ही अमूचे अल्लाद होते बाबा. तुमची रोज याद येते बाबा.
कोणाला माहित आहे अर्थ? मी सांगते, प्रेम वाटणारा मार्गदर्शक. त्या नावाचा अर्थ आहे बरं, लिहून ठेवा. तुम्ही पोर आहात, तुमच्या वडिलांच्या नावाचा हा अर्थ होतो रतिराम. माझे गुरु साहित्यिक मनोजराजा गोसावी म्हणत, तुम्हाला सांगतो त्या माणसासारखं या महाराष्ट्रात कोणी श्रीमंत नाही. कारण जितके त्या माणसाच्या घरी साहित्याचे पुस्तक आहे तितके कोणाच्याच घरी नाही. ज्यांच्याकडे भरमसाठ पुस्तकं त्या माणसासारखं श्रीमंत जगात कोणी नाही. त्या साहित्यकारांनी या नावाचा अर्थ मला काल सांगितला. रतिरामाचा अर्थ बाई तुला माहित आहे का? म्हणलं काका काय? प्रेम वाटणारा मार्गदर्शक. प्रेम वाटणारा मार्गदर्शक रतिरामाचा अर्थ. म्हणून राग लोभ द्वेषांना भरते थाटले तू, राग लोभ द्वेषांना भरते थाटले तू. रतिराम नाव तुझे, रतिराम नाव तुझे प्रेम वाटले तू. दादा मेश्राम दादा, ये सादी बात नहीं है. ये गाने के लिए भी लोग प्रोग्राम रखते. मेरा बाप के नाम का एक गाना आपके भारत में गूंजेगा आज. ये गाना आज के तारीख में ये टाइम में हुआ, लेकिन ये गाना हर बच्चा हर प्रोग्राम में अपने बाप के लिए गवाना चाहेगा. या एका गाण्यासाठी लोक माझा कार्यक्रम ठेवतात की ताईच्या तोंड एक गाणं झालं पाहिजे वडिलांसाठी, आईसाठी. आणि म्हणून की बापाचे अवघे जीवन कष्टाचे पर्व वाटते. अरे बाबा बाप असते रे, बापाची जागा कोणी घेऊ शकतो? जशी माईची जागा कोणी घेत नाही दादा, तशी बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही. अरे आई ढसा ढसा रडून आपल्या आई बहिणी जोड गणगोतात सांगते तरी तो बाप असतो रे एक दगडासारखा, ज्याला रड येते पण त्याचे अश्रू कोणाला दिसत नाही. त्यालाच बाप म्हटलं जाते. आपल्याला पण छोटस संकट आलं, ठोकर लागली, आई काय झाली की आई, सगळ्यात मोठं जेव्हा संकट येते आपला बाप म्हणून हाकते. बाप रे, त्याला म्हणते बाप. बाप समजणं लय कठीण आहे, पण कधी समजते जेव्हा आपण माय बाप होतो. लक्षात घ्या, तुम्ही पोरं आहात तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही मायबापाचा अर्थ, मायबापाचे कष्ट. पण ज्या दिवशी तुम्ही बाप होता ना, तुमचे पोरं तुम्हाला म्हणतात की काय केलं बापा आमच्यासाठी, तू काय बाप म्हणण्याच्या लायकीचा आहे. त्या दिवशी तुम्हाला समजते बाप म्हणजे काय. बापाचा अर्थ तेव्हा करते जेव्हा तुम्ही बाप होता. आणि मुलींना तुम्हाला सांगते, अरे आज तुम्हाला आईच्या कष्टाची कदर नाही मावल्यांनो. लग्न झाल्यानंतर तुम्ही परक्या घरी जाता आणि आई होता, आणि तुमची लेक जेव्हा तुमचं ऐकत नाही तेव्हा तुम्हाला आईच्या वेदना कळतात. म्हणून ऐका ग मावल्यांनो, आज आईचं ऐकाल तर उद्या तुमची मुलगी तुमचं आई म्हणून ऐकेल. म्हणून म्हणते काय की बापाचे अवघे जीवन कष्टाचे पर्व वाटते, बापाच्या पुढे श्रीमंती शून्य सर्व वाटते. दादा की बापाचे अवघे जीवन कष्टाचे पर्व वाटते, बापाच्या पुढे श्रीमंती शून्य सर्व वाटते. मनोज राजा बाप ही असावा तर असा. मनोज राजा अरे बाप असावा तर असा. बापाचं नाव सांगतानाही मुलांना गर्व वाटते. क्या बात. श्वासामधून श्वास आम्हा पुरविला,
पण त्या लेकराला कुठे ठाऊक असते माय की त्या मायपर्यंत पोहोचवणारा फक्त आणि फक्त या जगात भांडण करणारा, ठोकरा खाणारा, आपल्याला झीज देऊन रक्ताचं पाणी करून आणणारा तो फक्त बाप असतो, जो मायपर्यंत घास पुरवतो आणि माय त्या पिल्यांना चारते, त्याला बाप म्हणतात. आणि म्हणून श्वासामधून श्वास आम्हा पुरविला तुझ्या पाठी मंजू आई, तुझ्या पाठी मंजू आई, तुझ्या पाठी मंजू आई दाद देते बाबा. कारण बाप गेला पण आई दोन रूप घेऊन आपल्या पुढे उभी राहते की बाबा जरी गेले असले लेकरांनो खचून जाऊ नका, मीच तुमचा बाबा, मीच तुमची बाय. खंबीरपणे ती आपल्या पुढे उभी राहते. माझेही वडील गेले, मला तर वाटते की माझे वडील गेलेच नाही, कारण माझे वडील जेव्हा गेले तेव्हा मी मरणापर्यंत पोहोचू शकले नाही. मी एक कलाकार म्हणून जीवन जगते आणि या स्टेजला, या पब्लिकला, या कलावंतांना, या प्रेक्षकांना मी वेळ देता देता माझ्यात विसर पडला. माझं माहेर अकोला आहे, फार दूर पडते अंतर, आणि मी झाडीपट्टीची नाट्य कलावंत. कलाकाराचं जीवन फार आपलं वेगळं असते. बाबा गेले तर मी पोचू शकले नाही. मला असं वाटते की माझा बाबा आजही आहे. जेव्हा जेव्हा माहेरी पाऊल ठेवतो असं वाटते इकडून तिकडून फिरून बाबा आणि म्हणून माझी पोरगी आली, तिच्यासाठी काय आलं, ती येणार होती, आली. मी जेव्हा जेव्हा आईकडे जाते तेव्हा तेव्हा म्हणते बाबा दिसत काऊन नाही. आई म्हणते तू बापाला मरताना पाहिलंच नाही म्हणून तू वारंवार अशी म्हणते. आणि चांगलं आहे की तू तुझ्या बापाच्या मरणावर आली नाही. मुलींचं जीवन फार आगळं वेगळं असते. मला माझ्या बाबाची खरंच खूप आठवण आली आणि मी म्हणते की माझ्यासारखी दुर्दैवी लेक या जगात नसेल जी शेवटचा चेहरा बापाचा पाहू शकली नाही. आणि म्हणून मला जिथं तिथं माझा बाप दिसतो. मला असं वाटते इथं माझा बाप आहे, तिथे खरं बापाची माया इतकी मिळाली, इतकी मिळाली. पण आमची संस्कृती मुलींना परपर करून टाकते आणि शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखे दुर्दैवी लेक पोहोचू शकत नाही. तेव्हा तुम्हाला सांगते काळजात इतके घाव होतात ना, इतकं दुखते ना मन, कसं वाटते आजही बाबा कुठंतरी आहे. तुझ्या पाठी मंजू आई दाद देते बाबा, तुझ्या पाठी मंजू आई दाद देते बाबा. तुमची रोज याद येते बाबा. काय घेऊन आला इथे, काय नेशील सवे महा
स्मशानात जागा, चार पाशी आणि स्मशानात जागा. आणि म्हणून तीर्थरूप बाबा तुझा पुष्पांजली, शब्दातून तव त्यागाचा